सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. प्रेज द लॉर्ड अँड जय मसीह. आजच्या या शुक्रवारच्या प्रार्थनेमध्ये प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्या प्रत्येकाचं स्वागत करतो व वेलकम करतो. या आपण देवाची आराधना व त्याची स्तुती व त्याची महिमा करू आणि विजय संगीत गीत गाऊ. विजय संगीत गीत क्रमांक आहेत 24 आणि उपासना संगीत गायन क्रमांक आहे 334. या आपण हे गीत गाऊ. प्रभु आम्ही दीन प्राणी तुझ पुढे नमतो. तू पवित्र थोर ज्ञानी तुझ आता वंदितो. दे सदात्मा साय त्याचे मागतो. दे सदात्मा साय त्याचे मागतो. प्रिय येशू तव प्रीति नित्य राहो अंतरी. आचराया दयानीति ने आमा मार्गावरी. तव सेवा करू जगू तोवरी. तव सेवा करू जगू तोवरी. तुझ कैसे तोषवावे रोज आमा शिकवी. प्रतिदोषा निवारावे तुझ दिसे सर्वस्वी. शुद्ध राखी मोहातुनी सोडली. शुद्ध राखी मोहातुनी सोडवी. खरे आम्ही निज पापी तरी दया दाखवी. परी झालो अनुतापी करी क्षमा शांतवी. अंतकाळी स्वर्ग लोकी पोचवी. अंतकाळी स्वर्ग लोकी पोचवी. या आपण प्रार्थना करू. पवित्र संदेश परमेश्वर तुझी स्तुती तुझी महिमा तुझी आराधना करतो. कारण प्रभू तू सहाय्य करता आणि मार्गदर्शक असा परमेश्वर आहेस. तुझ्या कृपेने दयेने प्रभू तू आम्हाला चालवलेला आहेस. तुझ्या सहाय्याने प्रभू तू आम्हाला पुढे घेऊन जात आहेत. त्याबद्दल प्रभू आम्ही तुझे आभारी आहेत. कारण प्रभू तू आम्हाला पुढे घेऊन जाणारा आणि आमचं जीवन भक्कम करणारा असा परमेश्वर तू महान आहेस. आणि म्हणून प्रभू आम्ही सर्व विनंती तुझ्या आधी समर्पित करतो. व्हायरल पासून सर्व गोष्टीपासून प्रभू तू प्रियजनांचं संरक्षण कर, त्याबद्दल आभार मानतो. ज्या प्रिय लेखाने प्रभू नीटची एक्झाम दिली, त्यांना सहाय्य केलं, त्यांच्या मेहनतीचं प्रतिफळ प्रभू त्यांना तू दे आणि त्यांची इच्छा आकांक्षा प्रभू तुझ्या नावात तू पूर्ण तू कर. त्याचप्रमाणे प्रभू जे प्रिय लेकर ऍडमिशनसाठी धावपळ करत आहेत त्या प्रत्येक प्रिय लेकरांना सहाय्य कर, मदत तू कर. प्रत्येक आई वडिलांना सहाय्य कर, मदत तू कर की जेणेकरून प्रभू त्यांचे सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावे आणि आपल्या लेकरांचं ऍडमिशन करून प्रभू त्यांनी आनंदाने
तुझी स्तुती, तुझी महिमा, तुझी आराधना करावी. म्हणून प्रभू तू प्रत्येकांना सहाय्य मदत तू कर. आज या सुंदरशा वेळेस प्रभू आम्ही प्रार्थना करत आहोत, या करोनापासून तू आम्हाला मुक्त तू कर. पण या सर्व गोष्टी सुरळीत आणि व्यवस्थित चालू व्हाव्या. सर्व शाळा, सर्व हॉस्टेल, सर्व कामकाज प्रभू तुझ्या नावात पूर्णपणे चालू व्हावा आणि एक नव्याने सुरुवात व्हावी. म्हणून प्रभू आम्ही तिकडे विनंती सादर करत आहोत. त्याचप्रमाणे प्रभू आम्ही प्रार्थना करतो की प्रभू जे नव्याने शाळा बांधण्यात येत आहे ते सर्व काय तुझ्या हातामध्ये घे. नंदुरबारमध्ये जे शाळेचं काम चालू तुझ्या कृपेत देत आशीर्वादित कर आणि सर्व गोष्टी सुरळीत आणि व्यवस्थित व्हाव्या. त्याचप्रमाणे प्रभू प्रार्थना करतो धुळे ह्या ठिकाणी प्रभू जी शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत तुझ्या हातामध्ये घे. सर्व प्रकारचे ऍडमिशन व्हावे आणि त्याद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा, तुझी प्रशंसा व्हावे. आम्ही सर्व प्रभू आमच्या अधिकाऱ्यांना आणि सर्व मॅनेजमेंट कमिटीला सर्वांना आम्ही तुझ्या आधी समर्पित करतो. त्या प्रत्येकांचा सहाय्य करता मार्गदर्शक तू. आभार मानतो की तुझे लोक तुझ्या बरोबर विश्वासू आहेत, विश्वासाने प्रभू तुझी भक्ती बघत आहेत आणि आनंदाने पुढे जात आहेत. त्या प्रत्येकांचा सहाय्य करता मार्गदर्शक तू आणि प्रत्येकावर तुझी कृपा, दया सदैव तू असू दे. जे प्रिय कुटुंब ऑनलाईन भक्ती बघत आहेत त्या प्रत्येकांचा चालक आणि मालक तू. ज्या प्रियजनांचे वाढदिवस आहेत त्या प्रत्येकांना तुझ्या हातामध्ये घे. प्रत्येकांना सहाय्य कर, प्रत्येकांना मदत तू कर आणि तुझं गौरव, तुझी महिमा, तुझी प्रशंसा तू करून घे. आजचं वचन आम्हासाठी प्रभू तू आशीर्वादित कर. ते दासांना पोरण्यासाठी तुझी कृपा द्या तू करू. ही प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तो ऐक. काय सूचना आहे त्या सूचना मी या ठिकाणी अगोदर देतो. रविवारची भक्ती आपल्या नियमित प्रमाणे 9 वाजता येईल आणि म्हणून मी हीच विनंती करेल की आपण प्रत्येकाने ऑनलाईन माध्यमातून एकत्र यायचं आहे आणि देवाची स्तुती आणि देवाची आराधना आपल्या प्रत्येकाला करायची आहे. जर अजून काय सूचना राहिल्या त्या आपल्याला कळवण्यात येतील. जर काय टेक्निकली इश्यू राहिला, जर काय प्रॉब्लेम आले तर आपल्याला व्हिडिओ किंवा रेकॉर्डिंग करून आपल्याला युट्यूब चॅनलवर पाठवण्यात येईल. तर कृपा करून त्या आपल्याला बघायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे की जेणेकरून आम्ही चर्चा ज्याही गोष्टी टाकू त्या आपल्याला नोटिफिकेशन मध्ये लोक ते आपल्याला प्राप्त होईल. तर आपण त्या गोष्टी लक्षात ठेवून येत्या रविवारची भक्ती आपल्याला अटेंड करायची आहे. आजचं शास्त्र बघा आहे स्तोत्र संहिता 13 आणि वचन 2. स्तोत्र संहिता 13 आणि वचन 2 मी आपल्यासाठी वाचतो. मी कोठवर आपल्या मनात बेत योजित राहावे आणि दिवसभर हृदय दुःख वागवावे. कोठवर माझा शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार. देवबाप करे वचन आपल्या प्रत्येकासाठी आशीर्वादित करो. मी विनंती करतो की आपले सन्माननीय पालक पास्टर निलेश वळवी हे पुढे येतील देवाच्या वचनातून ते आपल्याला मार्गदर्शन करतील. या आपण त्यांचं स्वागत करू व त्यांचं वेलकम करूया. प्रभू येशूच्या नावात सर्वांना सलाम. आजच्या या सायंकाळच्या समयी परमेश्वर देवाने परत एकदा आम्हाला त्याच्या चरणापासून येण्यासाठी संधी दिलेली आहे आणि म्हणून या सायंकाळच्या समयी जे आपण ऑनलाईनच्या माध्यमातून आजच्या वचनाचा लाभ घेत आहे, आजच्या भक्तीचा लाभ घेत आहे, त्या सर्वांचे मी स्वागत करीतो. प्रियानो, यावेळेस आपण परमेश्वराचे वचन पाहणार आहोत, जेणेकरून परमेश्वराचे वचन आम्हाला आमच्या आध्यात्मिक जीवनाला एक चालना देतं आणि परमेश्वराचे वचन आम्हाला नित्य आणि नेहमी एक आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही कसं राहावं या सर्व गोष्टी आम्हाला परमेश्वराचे वचन हे शिकवतं. आणि म्हणून प्रियानो, जे वचन आपण वाचून घेतलेले आहे त्याकडे आपण पाहू आणि प्रियानो त्यानुसार आपण आपलं जीवन देखील राखू आणि जे काही परमेश्वराचे मार्गदर्शन आहे ते आपण ऐकून घेण्याचे आपण प्रयत्न करणार आहोत. म्हणून प्रियानो, आपण या जगामध्ये आपलं जीवन हे जगत असताना प्रत्येक व्यक्ती प्रियानो आपलं जीवन जगत असताना प्रत्येकाला असं वाटतं की माझे जीवन हे शांतीने आणि आनंदाने भरलेलं असं सुरळीत जीवन मला जगायला आवडेल. प्रत्येक व्यक्तीला हेच वाटतं की माझं जीवन हे शांतीने भरलं असावं आणि तसलं जीवन मी जगावं आणि ते जीवन जगायला प्रत्येक व्यक्तीला आवडत असतं. प्रियानो, कोणत्याही व्यक्तीला प्रियानो चिंतेने भरलेलं जीवन, समस्येने भरलेलं जीवन, चिंताक्रांत जीवन, दुःखाने भरलेलं जीवन, अशांत जीवन, असले अनेक गोष्टीने भरलेले जे जीवन आहे असतं, तसलं जीवन कोणत्याही व्यक्तीला नकोसं आहे. कोणालाच आवडत नाही तसलं जीवन. अशा अनेक गोष्टीने भरलेलं जे जीवन असतं, चिंताने भरलेलं, दुःखाने भरलेलं, निराशेने भरलेलं, असल्या प्रकारचे जे जीवन भरलेलं असतं
समस्येने भरलेलं असतं. असलं जीवन कोणालाही आवडत नाही. त्या उलट प्रियानो, जर आपण पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीला प्रियानो आनंदाने भरलेलं जीवन, शांतीने भरलेलं जीवन, चिंतामुक्त जीवन, तणावमुक्त जीवन, सुखाने भरलेलं जीवन आणि प्रियानो सर्व प्रकारच्या आशीर्वादाने भरलेलं जीवन, असलं या सर्व गोष्टीने भरलेलं जीवन हे प्रत्येक व्यक्तीला आवडतं. तसलं जीवन मनुष्याला जगायला आवडतं. परंतु प्रियानो, जर आपण या जगामध्ये जीवन जगत असताना आपण पाहतो, जरी आपली इच्छा असते, आकांक्षा असते की माझ्या जीवनामध्ये सर्व प्रकारचा आनंद असावा, सुख असावा, शांती असावं, हे आम्ही जरी विचार करतो, परंतु प्रियानो या जगामध्ये आपण आपलं जीवन हे जगत असताना जगातील चिंतेला, समस्येला, अशा अनेक गोष्टी आहेत त्यांचा सामना आम्हाला करावाच लागतो. त्यामधून प्रत्येक व्यक्तीला जावंच लागत असतं प्रियानो. जरी आपल्याला या गोष्टी नकोसं वाटत्या, चिंता आहे, निराशा आहे, दुःख आहे, या सर्व गोष्टी आम्हाला नकोसं वाटत असतात, परंतु तरी देखील प्रियानो आम्हाला त्या गोष्टींचा सामना करावाच लागत असतो. मग प्रियानो, तो जगातील कोणताही व्यक्ती असू द्या, असं नाही की फक्त आणि फक्त गरीब लोकांनाच, जे दिनदुबळे आहे त्याच लोकांना त्या चिंतेमधून जावं लागतं, त्याच लोकांना त्या दुःखामधून जावं लागतं, त्याच लोकांना त्या निराशेमधून जावं लागतं. नाही माझ्या प्रियानो, जगातील प्रत्येक व्यक्ती, तो श्रीमंत असो किंवा गरीब असो, प्रत्येक व्यक्तीला चिंतेमधून, समस्येमधून, दुःखामधून, निराशेमधून, अशा अनेक ज्या गोष्टी आहेत प्रियानो, त्यामधून जावं लागत असतं. आणि प्रत्येक व्यक्ती त्यामधून जातो. आणि तेव्हा प्रियानो, तुम्ही म्हणा, मी म्हणा, प्रत्येक व्यक्ती हाच विचार करतो. ज्याप्रमाणे या ठिकाणी दावीद राजा या स्तोत्रामध्ये म्हणतो, त्याप्रमाणे प्रियानो मनुष्य विचार करतो. या ठिकाणी काय म्हटलं आहे, मी कोठवर आपल्या मनात बेती योजित राहावे आणि दिवसभर हृदयात दुःख वागवावे, कोठवर माझा शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार. हा एक प्रश्न आपण देवासमोर ठेवतो किंवा आपण स्वतः विचार करतो की कोठवर मी या गोष्टी कराव्या, कोठवर मी या सर्व गोष्टी मधून जावं. समस्या असतात, चिंता असते, निराशा असते, परिवारामध्ये काही समस्या उद्भवलेल्या असतात आणि तेव्हा हाच विचार आपण करतो, चिंता असते. परंतु माझ्या प्रियानो, आम्ही या जगामध्ये जीवन जगत असताना चिंतेपासून किंवा भीतीपासून प्रियानो आम्ही पूर्णपणे मुक्त होऊ शकत नाही. परंतु नक्कीच प्रियानो, जर आम्ही परमेश्वरावरती या गोष्टी सोपत आहोत तर नक्कीच परमेश्वर देव त्यामधून आम्हाला काढतो. नक्कीच परमेश्वर देव आम्हाला त्यामधून मुक्त करतो. आणि म्हणून प्रियानो, आजच्या या उपदेशामध्ये किंवा आजच्या या वचनामध्ये आपण पाहत असताना, या मननामध्ये, या मनन चिंतनामध्ये आपण पाहत असताना काही गोष्टी आपण पाहून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत आणि त्याकडे आपण लक्ष देणार आहोत. आणि म्हणून प्रियानो, चिंता किंवा तणाव या कोणत्या गोष्टीमुळे येतात ही पहिली गोष्ट आपण पाहू. आणि दुसरी गोष्ट प्रियानो, चिंता आणि तणाव कोणत्या गोष्टीमुळे येतात आणि आपल्या मनाला शांती कसं प्राप्त होत असते, या गोष्टी आपण पाहण्याचे प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून या आपण पहिली गोष्ट पाहू की आपल्या जीवनामध्ये चिंता करण्याचे कारण काय आहे. आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये चिंता ही कोणत्या गोष्टीमध्ये येतं, कोणत्या गोष्टीमुळे आपल्या जीवनामध्ये चिंता येत असते, कोणते असले कारणे आहेत की त्याद्वारे मनुष्य आपल्या जीवनामध्ये चिंता करत असतो. आणि तेव्हा या ठिकाणी ज्याप्रमाणे स्तोत्रकर्ता म्हणतो त्याप्रमाणे प्रियानो मनुष्य आपल्या जीवनामध्ये म्हणत असतो. आणि म्हणून प्रियानो, आपण पाहत असताना जर आपण विचार केला तर प्रियानो, चिंता करण्याचे अनेक कारण आपल्यासाठी, मनुष्यासाठी आहे. अनेक गोष्टीमध्ये मनुष्य चिंता करत असतो. आजची परिस्थिती आपण पाहतो, वाढती महागाई आहे, अनेक गोष्टी, अनेक वस्तू आजच्या परिस्थितीमध्ये महाग झालेल्या आहेत. आणि या कोरोनाच्या काळामध्ये आपलं जीवन जगत असताना पुष्कळशा लोकांसमोर ही एक चिंता वाढलेली आहे. प्रत्येक वस्तूचा भाव वाढलेला आहे, किंमत वाढलेली आहे. आणि तेव्हा तो स्वतःकरिता विचार करतो, आपल्या लेकरांबद्दल विचार करतो, आपल्या संपूर्ण कुटुंबाबद्दल विचार करतो आणि चिंता करतो की होणार तरी काय. कारण प्रत्येक गोष्टीची किंमत, भाव हा वाढलेला आहे, महाग झालेला आहे. मग दुसरी गोष्ट प्रियानो, वाढते अपराध देखील आहे. या गोष्टीबद्दल देखील मनुष्य चिंता करतो. आज पहा,
जगभरामध्ये सर्वत्र पियानो अनेक ठिकाणामध्ये अपराध हे वाढलेले आहे. आणि म्हणून या जगामध्ये जीवन जगत असताना महागाईमुळे चिंता आहे, अपराधांमुळे चिंता आहे, तसं पियानो वाढते भ्रष्टाचार आहे. या ज्या गोष्टी आहेत पियानो, अशा अनेक गोष्टी आपण पाहतो ते आपल्या जीवनासाठी चिंतेचे कारण ठरलेलं आहे. कारण मनुष्य आपलं जीवन जगत असताना या गोष्टींना सामना करावा लागतो. या गोष्टीमधून मनुष्य जात असतो. आणि म्हणून या गोष्टी जेव्हा आपल्या जीवनामध्ये येत असतात तेव्हा ते आपल्या जीवनासाठी एक चिंतेचे कारण ठरतं. अशा अनेक गोष्टी आहेत की त्या आपल्या जीवनासाठी चिंतेचे कारण ठरत असतात. आणि काही वेळेस मनुष्य त्या गोष्टीविषयी मनुष्य चिंता करत राहतो, विचार करत राहतो. उदाहरणासाठी पियानो, काही लोक विचार करतात की माझं जे कमाई आहे, माझी पगार आहे, त्यामध्ये माझं घर चालेल काय, त्यामध्ये माझे कुटुंब मला पोचता येईल काय. काही वेळेस पियानो मनुष्य विचार करतो, मी आजारी पडलं तर काय, माझी नोकरी गेली तर काय, माझं काय होणार, माझ्या परिवाराचे काय होणार. असं पियानो मनुष्य आपल्या जीवनामध्ये चिंता करत असतो. आणि अशा अनेक गोष्टी आहे की त्याबद्दल मनुष्य चिंता करतो आणि चिंता करत राहतो पियानो. परंतु देवाचे वचन आम्हाला काय म्हणतात, जेव्हा आपण मत्त्याचे सुवर्तमान वाचतो तेव्हा परमेश्वराचे वचन आम्हाला चिंतेबाबत आम्हाला त्याबद्दल शिकवतं. मी गेल्या शुक्रवारीच चिंतेबद्दल बोललो होतो की मनुष्य चिंता करतो, परंतु प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला काय म्हणतो, चिंता करू नका. परमेश्वर देव आम्हाला चिंतेपासून मुक्त करतो आणि तो आम्हाला म्हणतो तुम्ही चिंता करू नका. आपली चिंता प्रियानो, ज्या वेळेस त्या परमेश्वरावरती आपण सोपत आहोत त्यापासून तो परमेश्वर देव, त्या प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला चिंतेपासून मुक्त करतो, त्यामधून आम्हाला काढत असतो. आणि म्हणून प्रियानो, या ज्या जगातील अनेक गोष्टी आहेत, वाढती महागाई आहे, अपराध आहे, भ्रष्टाचार आहे, या ज्या सर्व गोष्टी आहेत प्रियानो, त्याबद्दल आपण आपल्या जीवनामध्ये आपण चिंता करतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला त्यामधून काढण्यासाठी प्रियानो सक्षम आहे. आणि म्हणून माझ्या प्रियानो, आम्हाला आमची चिंता ही प्रभू येशू ख्रिस्तावरती सोपायची. आम्हाला आमची चिंता ही प्रभू येशू ख्रिस्तावरती सोपायची आहे. आणि मग प्रियानो, जेव्हा आपण आपली चिंता, आपल्या समस्या ज्या काय आहे ते प्रभू येशू ख्रिस्तावरती सोपतो तेव्हा आमच्या मनाला शांती प्राप्त होत असते. आणि म्हणून दुसरी गोष्ट हीच पाहू की आपलं मन शांत ठेवण्यासाठी मदत करणाऱ्या काही गोष्टी आहेत. आपलं मन आपण कसं शांत ठेवू शकतं, आपल्या मनाला कसं शांती मिळू शकते, यासाठी प्रियानो काही गोष्टी आपण पाहण्याचे प्रयत्न करू. तर पहिली गोष्ट आहे, जर आपलं मन चिंतेने भरलेलं आहे, निराशेने भरलेलं आहे, दुःखाने भरलेलं आहे, अनेक समस्या आपल्या मनामध्ये, तेव्हा प्रियानो आपल्या मनाला शांतीची गरज आहे. शांतता आपल्या मनाला कुठून प्राप्त होईल, कोणत्या गोष्टीच्या द्वारे आम्हाला प्राप्त होईल, यासाठी प्रियानो पहिली गोष्ट आपण त्या ठिकाणी पाहू ती म्हणजे निरंतर प्रार्थनेमुळे. निरंतर नेहमी आपण जर आपल्या जीवनामध्ये प्रार्थना करणार, प्रार्थनेच्या द्वारे प्रियानो पुष्कळ काही गोष्टी सॉल्व्ह होत असतात. आणि म्हणून जर आपल्या जीवनामध्ये आपण चिंताक्रांत झालेलो आहोत, मनाला शांती पाहिजे आहे, तर पहिली महत्वाची गोष्ट हीच आहे की आपण प्रार्थना केली पाहिजे, निरंतर प्रार्थना ही केली पाहिजे. जर आपल्याला चिंता वाटत आहे, आपण चिंतेने त्रस्त झालेलो आहोत, तेव्हा आपण प्रार्थना केली पाहिजे, निरंतर प्रार्थना केली पाहिजे. आणि ज्यावेळेस प्रियानो आपण प्रार्थना करतो त्यावेळेस प्रियानो परमेश्वर देव आम्हाला त्यामधून मुक्त करतो. आणि म्हणून आपण जेव्हा फिलिप्पियरास पत्र याच्या 4 अध्याय 6 आणि 7 ही वचने आपण वाचू, त्या ठिकाणी परमेश्वराचे वचन संत पौल काय म्हणतो, या ठिकाणी कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा, म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेल्या देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील. म्हणजे या ठिकाणी आम्हाला परमेश्वराचे वचन संत पौल तरी म्हणतो की कोणत्याही गोष्टीविषयी, कसल्याही गोष्टीविषयी चिंता करू नका, तर परमेश्वरावरती आपली चिंता सोपा, आपल्या समस्या त्या परमेश्वरावरती टाका, कारण तो आम्हाला चिंतामुक्त करतो आणि आम्हाला आमच्या जीवनामध्ये शांती देत असतो. परंतु महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी काय म्हटलं, प्रार्थना विनंती सादर करा. आपल्या जीवनात
जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत ते परमेश्वरासमोर आम्ही नित्य आणि नेहमी सादर केलं पाहिजे. आपलं मन हे मोकळं केलं पाहिजे. आणि मन मोकळे करण्यासाठी प्रियानो सर्वात महत्वाची गोष्ट हीच आहे की प्रार्थना. आपण उदाहरणासाठी हन्नाबाईचे उदाहरण आपण घेऊ शकतो. ज्या वेळेस तिला चिंता वाटत आहे, काळजी वाटत आहे, कारण तिची सवत आहे, परीना हिला मुलं बाळ झालेलं आहे, परंतु हन्ना जी आहे तिला मुलं बाळ नाही आणि म्हणून ती चिंताक्रांत झालेली आहे. असल्या समयामध्ये तिने तिची समस्या, तिची चिंता जगातील लोकांकडे नाही, आपल्या पतीकडे नाही, कुठेच तिने सांगितलेलं नाही, परंतु तिने ती देवाच्या मंदिरामध्ये गेलेली आहे आणि देवाला तिने प्रार्थनेच्या द्वारे सांगितलेलं आहे. प्रार्थनेच्या द्वारे तिचे समस्या जे काय आहे ते तिने सांगितलेलं आहे आणि तेव्हा तिचे मन हे हलकं झालेलं आहे. तिच्या मनाला शांती प्राप्त झालेली आहे. कोणत्या गोष्टीच्या द्वारे? प्रार्थनेच्या द्वारे. आणि म्हणून प्रियानो आपण परमेश्वराच्या जवळ येऊन आम्हाला प्रार्थना करायची, परमेश्वराचे आभार मानायचे आहे. त्याद्वारे परमेश्वर देव नक्कीच आपल्या मनाला शांती देईल. मग दुसरी गोष्ट आपण पाहू की आपल्या मनाला आपण शांत किंवा आपल्या मनाला शांती कसं प्राप्त होऊ शकेल. तर दुसरी गोष्ट प्रियानो, आपण स्वतःच्या बुद्धीवरती नव्हे तर प्रियानो आपण परमेश्वरावरती अवलंबून राहिलं पाहिजे. आपण आपल्या स्वतःच्या बुद्धीवरती नव्हे. जर आपलं मन चिंताक्रांत झालेलं आहे, निराशेने भरलेलं आहे, तर आपण स्वतः त्यामधून निघण्याचे प्रयत्न करू नये. तर आपली चिंता जेव्हा परमेश्वरावरती सोपू किंवा त्यामधून निघण्यासाठी आपण स्वतःच्या बुद्धीचं नव्हे परंतु देवाला आपण पुढे ठेवणार, देवावरती आपण अवलंबून राहणार, तर त्यामधून परमेश्वर देव हा आम्हाला काढत असतो. परंतु आम्हाला त्या परमेश्वरावरती भरोसा ठेवायचा आहे, त्या परमेश्वरावरती आम्हाला भरोसा टाकायचा आहे. आणि म्हणून जेव्हा आपण नीती 3:5 पाहतो त्या ठिकाणी तेच म्हटलेलं आहे की तू स्वतःच्या बुद्धीवरती अवलंबून राहू नको, तर परमेश्वरावरती आपला भर टाक, परमेश्वरावरती आपल्याला भरोसा ठेवायचा आहे. त्यामधून तर परमेश्वर देव आम्हाला काढत असतो. मग पुढची गोष्ट आपण पाहतो तर आम्हाला वचनांचं पाठांतर आम्हाला करायचं आहे. जर आम्हाला चिंतेपासून मुक्त व्हायचे आहे, जर आम्हाला आमच्या जीवनाला, आमच्या मनाला शांती पाहिजे आहे, तर आम्हाला तिसरी गोष्ट हीच करावं लागेल की वचनांचे पाठांतर. कारण प्रियानो परमेश्वराचे वचन हे एक असं शस्त्र आहे प्रियानो, जगामध्ये कोणतीही गोष्ट नाही की ती आमच्या मनाला शांती देऊ शकते. प्रियानो परमेश्वराचे वचन जे आहे ते आमच्या मनाला धीर देतं. परमेश्वराचे वचन आम्हाला, आमच्या मनाला शांती देत असतं, आम्हाला पुढचे जीवन जगण्यासाठी हिंमत देत असतं. परमेश्वराचे वचन आम्हाला धैर्य देत असतं. आणि म्हणून प्रियानो आम्हाला परमेश्वराच्या वचनाचं पाठांतर ज्या वेळेस आमच्या मनामध्ये आहे, जेव्हा आम्हाला चिंता वाटत आहे, तेव्हा परमेश्वर देव त्या वचनाच्या द्वारे आमच्या सोबत बोलत असतो आणि आमच्या मनाला शांती देत असतो. आणि म्हणून आम्हाला जर पुढे जायचं आहे, आम्हाला जर यशस्वी व्हायचे आहे, आमच्या मनाला जर शांती पाहिजे आहे, तर प्रियानो परमेश्वराचे वचनाचे पाठांतर असणं देखील गरजेचे आहे. कारण परमेश्वर देव त्या वचनाच्या द्वारे आपल्या सोबत बोलत असतो. आणि म्हणून जेव्हा आपण योशुआबद्दल पाहतो तर योशुआचे पुस्तक याचा 1 अध्याय आणि आपण 8 आणि 9 या वचनामध्ये पाहतो तर त्या ठिकाणी योशुआला परमेश्वराने हेच म्हटलेलं आहे की नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिलेले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्त घडेल. मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिंमत धर, घाबरू नको, कचरू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. कोणत्या वेळेस आम्हाला प्रियानो देवाचे वचन, या ठिकाणी म्हटलं आहे की परमेश्वराचे नियमशास्त्र, देवाचे वचन, ज्या वेळेस या गोष्टी किंवा देवाचं वचन आम्ही पाठांतर करणार, देवाचे वचन आपल्या मनामध्ये ठेवणार, तेव्हा प्रियानो आपल्या मनाला शांती प्राप्त होत असते. आणि म्हणून आपण तिसरी गोष्ट हीच पाहतो की आपल्या मनाला जर शांती प्राप्त व्हायला पाहिजे तर प्रियानो आम्हाला देवाच्या वचनाचं पाठांतर करणं देखील गरजेचं आहे. देवाचे वचन आपल्या मनामध्ये जपून ठेवणं गरजेचं आहे. कारण देवाचे वचन जेव्हा आपण आपल्या मनामध्ये जपून ठेवतो तेव्हा आपण सर्व प्रकारच्या पापापासून देखील आपण दूर राहत असतो. कारण देवाचे वचन आम्हाला त्या गोष्टीकडे जाऊ देत नाही. आणि म्हणून देवाच्या वचनाचं पाठांतर देखील आम्हाला ठेवायचे. मग पुढची गोष्ट आहे की विश्वासणाऱ्या लोकांसंगती आम्हाला
आमची मैत्री करायची आहे. देवाच्या लोकांसंगती आम्हाला आमची मैत्री करायची आहे. कारण त्यापासून त्या लोकांकडून आम्हाला मिळणारा एक सल्ला, एक चांगलं मार्गदर्शन प्रियानो आमच्या दुःखामध्ये, आमच्या चिंतामध्ये प्रियानो आम्हाला धैर्य देत असतं. कारण त्यांच्यापासून आम्हाला उत्तम ते मार्गदर्शन भेटतं. जे विश्वासणाऱ्या, देवावरती विश्वासणारे, देवाचे लोक आहे असलेल्या लोकांसंगती जेव्हा आपली मैत्रीण केलेली आहे किंवा मित्र केलेला आहे, तेव्हा प्रियानो आम्हाला त्यापासून देखील धीर मिळत असतं, चांगला सल्ला त्यांच्यापासून मिळत असतं. आणि त्यावेळेस आपल्या मनाला शांती मिळत असते, आपल्याला एक सांत्वन त्यांच्यापासून मिळत असतं. आणि म्हणून प्रियानो आम्हाला एक मैत्रीण देखील किंवा एक मित्र देखील आम्हाला एक विश्वास देणारा बनवायचे आहे. मग प्रियानो आम्हाला या ज्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत, या गोष्टी आपल्याला विचार करायच्या आहे. आणि त्यानुसार प्रियानो आपल्या जीवनामध्ये या जे आपण एक मनाला शांती कसं प्राप्त होईल, या ज्या 4 गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत त्यावरती मनन करायचे आहे. चिंता आपल्याला सोडायची आहे आणि आपली चिंता परमेश्वरावरती टाकायची आहे, जेणेकरून प्रियानो तो परमेश्वर देव नक्कीच आम्हाला त्यामधून काढतो आणि आपल्या मनाला शांती देत असतो. आणि म्हणून या वचनावरती आपण मनन करू, चिंतन करू आणि त्यानुसार आपण चालू. देवबाप करू या वचनाद्वारे आम्हा सर्वांना आशीर्वाद देऊ. यावेळेस मी पालक साहेबांना विनंती करतो ते पुढे येतील आणि पुढचा जो वेळ आहे ते घेतील. मी या ठिकाणी पालक साहेबांबद्दल आभारी आहेत की त्यांनी सुंदरसं वचन आपल्याला दिलेलं आहे की गरज एखाद्या वेळेस आम्ही फक्त चिंता करत बसतो आणि जर आम्ही आमच्या विचारांनी जर आम्ही त्या चिंतातून निघण्याचा प्रयत्न केला तर एखाद्या वेळेस आम्ही अपयशी ठरतो. आणि म्हणून देवावर अवलंबून राहणे, सर्व आपले जे चिंता आहे, सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला देवावर टाकून देणं गरजेचं आहे. कारण देव आम्हाला शांती पुरवणारा आहेत आणि ते शांतीमध्ये जीवन आपलं ठेवणारा तो महान प्रभू आहे. आणि म्हणून तो प्रभू आपल्या प्रत्येकांना सहाय्यक आणि मदत करू. आपण यावेळेस प्रार्थना करणार. मी विनंती करतो की पास्टर निलेश वळवे देखील पुढे येतील आणि मग आपण यावेळेस प्रार्थना करू, देवाला विनंती सादर करू आणि मग त्यानंतर आपण प्रभूने शिकवली प्रार्थना म्हणू, आशीर्वाद घेऊ आणि हे रात्री ईश्वर आपण हे गीत गाऊ. मी विनंती करतो की पास्टर निलेश वळवे हे प्रार्थना करतो. या आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ देवापा धन्यवाद देतो, स्तुती करतो परमेश्वरा या सायंकाळच्या समयी. प्रभुदेव आपा पुन्हा एकदा आम्हाला तुझ्या चरणापाशी येण्यासाठी, या ऑनलाईनच्या माध्यमातून परमेश्वरा मंडळीला तुझे वचन पुरवण्यासाठी प्रभू ही वेळ दिली, त्याबद्दल आभार मानतो आणि धन्यवाद देतो. आणि म्हणून परमेश्वरा या सायंकाळच्या समयी जे तुझे पवित्र वचन आम्हा दोघा सेवकांना आणि प्रभू या ऑनलाईनच्या माध्यमातून परमेश्वरा जे जोडले गेलेले त्या सर्व प्रियजनांसाठी प्रभू तुझे पवित्र वचन दिलेलं आहे ते तू आशीर्वादित कर. आणि खरोखर परमेश्वर पित्या आम्ही या जगामध्ये जीवन जगत असताना जगातील अनेक घडामोडी आहेत, त्याद्वारे परमेश्वर पित्या आम्हाला चिंता वाटते आणि आम्ही त्या गोष्टीमध्ये चिंता करत राहतो. परंतु परमेश्वरा ज्या वेळेस आम्ही तुझ्या वचनावरती भरोसा ठेवतो, तुझ्या वचनावरती अवलंबून राहतो, प्रार्थना करतो, विनंत्या करतो आणि परमेश्वर पित्या तुझ्या वचनावरती राहतो, तेव्हा परमेश्वर पित्या आमच्या मनाला एक मोठी शांती तू देत असतो. आणि म्हणून परमेश्वर पित्या हे जे वचन आलेलं आहे त्याप्रमाणे परमेश्वर पित्या आम्हाला चालण्यासाठी, त्याप्रमाणे परमेश्वर पित्या आम्हाला राहण्यासाठी तू सहाय्य कर, मदत कर आणि आशीर्वादित कर. हे देवा मी सर्व काय तुझ्या पवित्र हाती सोपतो, ही विनंती प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो येईल. या आपण प्रभूने शिकवली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्याला सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हाला सोडू, आणि आम्हाला परीक्षेत नकोस तर आम्हाला सर्व वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या आपण आशीर्वाद घेऊ आणि आपल्या तारणाऱ्या महान प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती, ते संपूर्ण प्रियजन आपल्या कुटुंबासमवेत ही ऑनलाईन भक्ती बघत आहेत त्यांच्या बरोबर आता सुद्धा सर्व काळ राहो. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखितो करामा प्रतिपार. आमेन. परत एकदा जो प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शांती देणार आहेत व आपल्याला सहाय्य करणार आहेत त्या महान प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावामध्ये प्रत्येकाला प्रेमाचा सलाम. देवा करू आपल्या प्रत्येकाला आशीर्वाद देव, आपले संरक्षण करू. मे गॉड ब्लेस यू अँड थँक्यू.